आज आपण चित्रपट पाहणार आहोत तुंबाडची मंजुळा, जो की 2025 मध्ये आलेल्या सू फ्रॉम सो या कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे. पण यात मराठी प्रेक्षकांसाठी खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत. सो जास्त वेळ न घेता चित्रपट सुरू करूया. तर सुरुवातीला आपण एका म्हाताऱ्या बाईला पाहतो, जी की तिच्या मोबाईलवर एक भूताचा व्हिडिओ पाहत असते. पण अचानक व्हिडिओमध्ये भूत पाहिल्यामुळे तिला धक्का बसतो आणि तिचं निधन होतं. आता ही म्हातारी मेल्याचं जेव्हा गावकऱ्यांना माहीत होतं, तेव्हा गावातील सर्व लोक एकत्र येतात आणि तिचा अंत्यविधी करतात. तसेच आपण या रवी अण्णा आणि केशवला पाहतो. हा जो रवी अण्णा असतो, त्याचा या गावातील लोक खूप आदर करत असतात. इतका की त्याचा सल्ला घेतल्याशिवाय गावातील कोणतेही महत्त्वाचे कार्य लोक करत नसतात. कारण गावात कोणाला मदतीची गरज लागली तर सर्वात आधी रवी अण्णा मदतीसाठी पुढे येत असतो. पण रवीचं लग्नाचं वय निघून गेलेलं असतं व अजून सुद्धा त्याचं लग्न झालेलं नसतं. आणि याचं कारण काय ते पुढे आपल्याला माहीत होईल. तसेच हा जो केशव असतो, तो सुद्धा याच गावात राहत असतो आणि हा चांगला कलाकार असतो, जो की मूर्ती बनवण्याचं काम करत असतो. व ही जी मेलेली म्हातारी असते, ती केशवचीच आजी होती. आता पुढे ह्या म्हातारीचा जेव्हा 10वा असतो, तेव्हा पिंडाला कावळा काही शिवतच नाही. ज्यामुळे रवी पुढे एका पंडितकडे जातो आणि त्यांना याबद्दल सांगतो. तसेच हा पंडित त्यांना म्हणतो की जर त्या बाईला मोक्ष मिळवून द्यायचा असेल तर तिच्या मेलेल्या नवऱ्याच्या आत्म्याला सुद्धा बोलवावं लागेल आणि त्यांची शांती घालावी लागेल, तरच त्यांना मोक्ष मिळेल. आता पंडितने सांगितल्याप्रमाणे रवी शांतीची सर्व तयारी करतो, ज्यात तो एक दारूची बॉटल आणि सिगरेट सुद्धा ठेवतो. पण पुढे जेव्हा गावातील विलास नावाचा मुलगा फोटोजवळ पाया पडण्यासाठी जातो, तेव्हा तो सर्वांच्या नजरेआड दारूची बॉटल आणि सिगरेट उचलून घेऊन जातो. तसेच इथे रवी या घराचं दार बंद करतो व सर्वांना 10 मिनिटं शांत थांबायला सांगतो, जेणेकरून त्या आजी आजोबांचा आत्मा त्या खोलीत येऊन जाईल व त्यांना मुक्ती मिळेल. पण तेव्हाच इथे दर्शना नावाची मुलगी येते, जिच्यावर केशवचं प्रेम असतं. आता केशव व दर्शनाचं इथे एकमेकांना ताडणं सुरू होतं आणि यातच दर्शना तिचा फोन काढून कोणाला तरी फोन लावते व तेवढ्यात केशवचा फोन वाजायला लागतो, जो की त्याच्या घरात असतो. ज्यामुळे केशवला वाटतं की दर्शना त्यालाच फोन करत आहे आणि तो लगेच घराचं दार उघडून आत जातो व त्याचा फोन पाहतो. पण त्याच्यावर तर कंपनीचा फोन आलेला असतो, ज्यामुळे केशव खूप निराश होतो. आता ह्या सर्व गोंधळात केशव हे विसरलेला असतो की रवीने सर्वांना शांत उभं राहायला सांगितलं होतं आणि त्याने तर घराचं दार उघडलं आहे. ज्यामुळे रवी केशववर खवळतो आणि त्याला सर्वांसमोर फटका मारतो, जे की दर्शना सुद्धा पाहते. तसेच पुढे हे पुन्हा काही वेळ शांत उभे राहतात आणि खोलीचं दार उघडून पाहतात तर तिथे दारूची बॉटल आणि सिगरेट नसते. ज्यामुळे रवीला वाटतं की नक्कीच आजी आजोबांनी ते येऊन घेऊन गेले असणार, म्हणजेच त्यांच्या आत्म्याला आता शांती मिळाली असं हे गृहीत धरतात. तसेच यानंतर काही दिवसांनी आपण पाहतो की यांच्या गावातील एका मुलाचं लग्न असतं, ज्यामुळे गावातील सर्वजण त्याच्या हळदीच्या कार्यक्रमाला जातात व तिथे दारू वगैरे पिऊन खूप धमाल करतात. पण हळदीचा कार्यक्रम संपल्यावर जेव्हा सर्व घरी जातात, तेव्हाच रवीला दर्शनाच्या वडिलांचा फोन येतो आणि ते सांगतात की त्यांच्या बाथरूममध्ये कोणीतरी डोकावून पाहत होतं. जे माहीत होताच रवी आणि त्याचे मित्र दर्शनाच्या घरी जातात, जिथे दर्शनाचे वडील सांगतात की त्याची आई आंघोळ करत होती आणि तेव्हाच बाथरूमच्या खिडकीतून कोणीतरी डोकावत असताना तिने पाहिलं. ज्यामुळे रवी आणि त्याचे मित्र बाथरूमच्या खिडकीजवळ जाऊन हे पाहायला लागतात की तिथून कोणी कसं डोकावून पाहिलं असेल. तसेच रवीचा एक मित्र म्हणतो की ज्याने कोणी डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्या बोटांचे ठसे नक्कीच इथे उमटले असतील, ज्यावरून तो कोण होता हे आपण शोधू शकतो. आता रवी दर्शनाच्या वडिलांना हे बोलून इथून निघून जातो की उद्या सकाळी सकाळी तो पोलीस चौकीत जाऊन याची तक्रार करेल व त्यानंतर हे त्या खिडकीतून डोकावून पाहणाऱ्याला पकडतील. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सर्वजण केशवच्या घरासमोर जमा झालेले असतात आणि याचं कारण हे की सर्वांना वाटत असतं की केशवच्या अंगात कोणाचं तरी भूत शिरलं आहे. सोबतच इकडे घरात केशवला जेव्हा जाग येते, तेव्हा त्याला आठवतं की काल रात्री त्याने काय पराक्रम केला. खरं तर काल हळदीच्या कार्यक्रमातून केशव आणि त्याचा मित्र चैत्य जेव्हा घरी येत होते, तेव्हा चैत्य केशवला म्हणतो की केशव दर्शनाला फक्त लांबूनच बघत असतो, त्याने कधीच त्याला जवळून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच पुढे चैत्य त्याच्या घरी जातो आणि केशव एकटाच त्याच्या घराच्या दिशेने यायला लागतो. जिथे वाटेत जेव्हा तो दर्शनाच्या घराजवळ पोहोचतो, तेव्हा तो पाहतो की दर्शनाच्या बाथरूममध्ये कोणीतरी आंघोळ करत आहे. त्याचबरोबर इथे त्याला साबणाचा वास येतो, ज्यामुळे केशवला वाटतं की कदाचित दर्शनाच आंघोळ करत असेल. आता दर्शनाला पाहण्यासाठी केशव त्या बाथरूमच्या खिडकीतून आत डोकावून पाहतो, पण आत दर्शनाची आजी असते, जिला पाहून केशव पळतो आणि जवळच झुडपामध्ये जाऊन लपतो. आता यानंतर दर्शनाच्या वडिलांनी रवीला बोलावलं होतं हे तर आपल्याला माहीतच आहे,
आणि रवी जेव्हा दर्शनाच्या वडिलांना हे म्हणतो की तो उद्या पोलिसात या प्रकरणाची तक्रार करेल व खिडकीच्या बाजूला असलेल्या बोटांच्या ठशांवरून ते डोकावणाऱ्याला पकडतील, तेव्हा रवी आणि बाकीचे इथून गेल्यावर केशव त्या खिडकीजवळ जातो आणि त्याच्या हाताचे ठसे पाण्याने पुसायला लागतो. पण तेव्हाच त्याच्या हातातून पाण्याची बॉटल खाली पडते आणि जवळच राहणारा विलास इथे कोण आहे म्हणून केशवला पकडायला त्याच्या मागे धावतो. सोबतच तो दिघ्याला आवाज देतो आणि विलास व दिघ्या केशवला पकडायला त्याच्या मागे धावतात. आता पुढे हे जेव्हा केशवला पकडतात तेव्हा केशव यांच्यापासून स्वतःचा चेहरा लपवायला लागतो, ज्यामुळे विलासला वाटतं की रात्रीच्या वेळी कदाचित केशवला भूताने झपटला आहे आणि हेच तो दिघ्याला सांगतो, जे की केशव सुद्धा ऐकतो. व इथे त्याला यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एक आयडिया मिळते की त्याला भूताने झपटला आहे असं यांच्यासमोर दाखवायचं. आणि केशव तसंच करतो. तो आधी तर त्याला भूताने झपटल्याचं नाटक करतो व तिथेच बेशुद्ध पडण्याचं नाटक करतो आणि यामुळेच आता केशवच्या दारात सर्व गाव जमा झालेलं आहे. आता केशवच्या शरीरातील भूत काढायचं असतं, त्यामुळे गावातील काही लोक प्रसाद नावाच्या मुलाकडे जातात. खरं तर याचे वडील पंडित असतात आणि ते असे भूत काढायचे विधी करत असतात. पण सध्या ते आजारी असल्यामुळे गावातील लोक प्रसादलाच भूत काढण्यासाठी घेऊन येतात. आता प्रसादला तर भूत काढता येत नसतं, पण हे त्याला घेऊन आले आहेत तर तो सुद्धा भूत काढायचं नाटक करतो. आता केशव जेव्हा प्रसादला पहिल्यांदा पंडितच्या अवतारात पाहतो तेव्हा त्याला काय त्याचा हसू आवरत नाही, ज्यामुळे तो जोरजोरात हसायला लागतो. पण या हसण्यामुळे सर्वांना खात्री होते की केशवला खरोखरच भूताने झपटला आहे. त्याचबरोबर प्रसाद केशवच्या शरीरातील भूताला विचारतो की तू कोण आहेस, आणि यावर यांची मज्जा घेण्यासाठी केशव सांगतो की ती मंजुलिका आहे. पण यांना मंजुलिकाऐवजी मंजुळा नाव ऐकायला येतं आणि आता सर्वांना माहीत होतं की केशवच्या अंगात कोणती तरी मंजुळा नावाची बाई आहे. तसेच केशव एका दिशेला बोट करून ती दिशा दाखवतो. पण या सर्वांना कळतच नाही की केशवला काय म्हणायचं आहे. आता रवी जेव्हा संध्याकाळी केशवला पाहायला जातो तेव्हा तो केशवच्या शरीरात असलेल्या भूताला म्हणतो की जर तुम्हाला काही हवं असेल तर ते आम्हाला सांगा, आम्ही सर्व प्रयत्न करून तुम्हाला हवं ते मिळवून देऊ, पण त्या बदल्यात तुम्हाला केशवला त्रास न देता त्याच्या शरीरातून जावं लागेल. आणि असं बोलत असतानाच रवी केशवच्या खांद्यावर हात ठेवतो. आता तेव्हाच केशवला आठवतं की कसं रवीने त्याला सर्वांसमोर फटका मारून त्याचा अपमान केला होता व केशवला त्याचा बदला घ्यायचा असतो. त्यामुळे केशव त्याच्या खांद्यावरील रवीचा हात पकडतो आणि तो बाईच्या अंगावर हात कसा टाकला म्हणून रवीला 2-3 कानाखाली लावतो. तसेच रवी यावर काही ॲक्शन घेणार तेव्हाच केशव पुन्हा बेशुद्ध पडल्याचं नाटक करतो. आणि रवीची तर गावात एवढी इज्जत असून पहिल्यांदा त्याला कोणी मारलं म्हणून रवी रागात इथून निघून जातो. तसेच पुढे दुसऱ्या दिवशी खूप गमतीशीर सीन आहे. रवी जेव्हा गावातील एका टपरीवर सिगरेट पिण्यासाठी जातो तेव्हा तिथे एक म्हातारी बसलेली असते, जिला थोडं कमी दिसत असतं. आणि रवी जेव्हा तिथे जातो तेव्हा त्याला वाटतं की हा रवी नसून दुसराच मुलगा आहे, ज्यामुळे इथे ती रवीला काल एका मुलीने मारलं म्हणून त्यावर बोलायला लागते. खरं तर हिला पूर्ण विषय नीट माहीत नसतो, पण ती म्हणायला लागते की रवीचं लग्न झालं नाही म्हणून त्याने मुलीवर हात टाकला आणि मी जर त्या मुलीच्या जागी असते तर रवीला आणखी मारलं असतं. आता हे सर्व रवीसोबतच इथे उभे असलेले आणखी लोक ऐकत असतात, ज्यामुळे रवीला खूप अपमान झाल्यासारखं वाटतं आणि पुढे तो गावातील मीटिंगमध्ये जातो, जिथे तो सर्वांना सांगतो की केशवच्या अंगात शिरलेलं भूत हा आता फक्त केशवच्या घरच्यांचा विषय नाही तर तो सर्व गावाचा विषय बनला आहे आणि यामुळेच तो करुणाकर गुरुजींना केशवच्या अंगातील भूत काढण्यासाठी बोलावणार आहे. तसेच पुढे रवी खूप मोठ्या जल्लोषात करुणाकर गुरुजींचं स्वागत करून त्यांना बोलावून घेतो. सोबतच करुणाकर गुरुजी जेव्हा केशवला पाहतात तेव्हा ते सर्वांना सांगतात की केशवच्या शरीरातून भूत काढायचे 3 उपाय आहेत. पहिला उपाय हा की कडुलिंबाचा पाला, कारलं, पडवळ, काळे हळद आणि म्हशीचं गोमूत्र असा सगळ्याचा रस बनवून तो केशवला पाजायचा. दुसरा उपाय हा की एका बांबूला खिळे लावून त्या बांबूने केशवला मारायचं. आणि तिसरा उपाय असा की गावातील ग्रामदैवताच्या मंदिरासमोर जळते निखारे ठेवून त्यावर केशवला चालवायचं, जेणेकरून त्याच्या शरीरातील भूत निघून जाईल. सोबतच इथे गुरुजी सांगतात की केशवने ज्या दिशेला बोट दाखवलं होतं त्या दिशेला तुंबाड गाव आहे आणि तुंबाड गावातील मंजुळा नावाचं भूत केशवच्या शरीरात आहे. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व उपाय करून पाहतात आणि पुढे सर्वांना वाटतं की केशवच्या शरीरातील भूत अखेर निघून गेला असेल. पण काही दिवसांनी केशव जेव्हा त्याच्या मित्राला भेटायला जातो तेव्हा तिथे तो रवीला पाहतो आणि रवीला पाहिल्यावर केशव हे आठवत जोरजोरात हसायला लागतो की त्याने रवीला कानाखाली मारून त्याचा बदला घेतला म्हणून. पण केशव जोरात हसत आहे हे पाहून केशवचा मित्र चैत्या खूप घाबरतो, कारण त्याला वाटतं की केशवच्या अंगातील भूत अजून गेलंच नाही. त्याचबरोबर इथून केशव घरी जात असताना तो एका लहान मुलाला पाहतो,
जो की काही कागद पेटवत असतो, ज्यामुळे केशव त्या मुलाला आग लावू नको म्हणून सांगतो. आणि त्या मुलाने कागद पेटवल्यावर केशव लांबूनच फूक मारून ते विझवल्याचं नाटक करतो आणि तिथून निघून जातो. पण तो कागद पुढे हवेने एका गवताच्या चाऱ्यात जाऊन पडतो आणि त्या चाऱ्याला आग लागते. तसेच हे सर्व दुरून एक बाई पाहत असते. पण हे सर्व पाहत असताना तिला तो लहान मुलगा दिसत नसतो, ज्यामुळे तिला वाटतं की ही आग केशवच्या अंगातील भूतानेच लावली. आता गावात पुन्हा चर्चा व्हायला लागते की केशवच्या अंगातील भूत गेलं नाही, ज्यामुळे करुणाकर गुरुजी पुन्हा केशवचं भूत काढायला येतात. इथे केशव त्यांना सांगतो की त्याच्या शरीरातील भूत निघून गेलं आहे. पण गुरुजींना वाटतं की केशवच्या अंगातील भूत नाटक करत आहे की ती निघून गेले आहे म्हणून, ज्यामुळे ते रवीला म्हणतात की तुंबाड गावी जाऊन मंजुळाला घेऊन या. आता मंजुळाचं भूत तर केशवच्या अंगात आहे, मग तुंबाडला जाऊन मंजुळाला बोलवायला का लावलं हे लॉजिक समजलं नाही. पुढे रवी गावातील काही लोकांना सोबत घेतो आणि तुंबाड गावात जाऊन मंजुळाच्या घरी जातो. पण जेव्हा हे मंजुळाचं दार ठोठावतात तेव्हा मंजुळाची मुलगी शोभा बाहेर येते आणि ती यांना सांगते की तिच्या आईचं नाव मंजुळा आहे, पण 1 वर्षापूर्वीच तिचं निधन झालं आहे. आता रवी जेव्हा शोभाला पाहतो तेव्हा त्याला काही बोलताच येत नाही. तसेच तो शोभाला इथे पुढचं काहीच न बोलता त्याच्या गावी परत येतो. आता गुरुजी जेव्हा सर्वांना विचारतात की तिथे काय झालं तेव्हा सर्व सांगतात की यांनी रवीला बोलण्यासाठी पुढे केलं होतं, पण रवी तिथे काहीच न बोलता निघून आला. तसेच गुरुजी जेव्हा रवीला याचं कारण विचारतात तेव्हा रवी सांगतो की काही वर्षांपूर्वी तो त्याच घरी त्या मुलीचं स्थळ पाहायला गेला होता. मुलीकडच्यांनी तर यांना होकार दिला होता, पण रवीच्या काकांनी मुलीला नकार दिला, कारण मुलगी खूप जाड होती आणि रवी त्यावेळी खूप सुकडा होता. आणि तेव्हापासून आतापर्यंत रवी त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहे. आता गुरुजींना हे माहीत झाल्यावर ते गावातील बाकीच्यांना सांगतात की रवीच्या ऐवजी तुमच्यापैकी कोणी तुंबाडला जा आणि मंजुळाच्या मुलीला घेऊन या. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी रवीचे मित्र तुंबाडला जातात आणि शोभाला सर्व प्रकरण सांगून त्यांच्यासोबत घेऊन येतात. इथे आपण पाहतो की शोभा खूप दुःखी दिसत आहे, जसे की त्याच्या आयुष्यात खूप दुःख आहे. आता शोभा जेव्हा केशवला पाहते तेव्हा ती केशवला तिची आई समजून त्याच्या पायात पडते, ज्यावर केशव म्हणतो की तो तिची आई नाहीये. पण तेव्हाच शोभासोबत आलेला तिचा काका पाहतो की केशव तर नॉर्मल आहे, ज्यामुळे तो गुरुजींना म्हणतो की अंगात आलेला व्यक्ती असा वागत नाही, मंजुळाच्या अंगात वगैरे काही आलेले नाही. आणि असं बोलून तो शोभाला इथून घेऊन जातो की जर पुन्हा यांच्या गावातून कोण शोभाला बोलवण्यासाठी त्याच्या गावात आलं तर तो एकेकाचे पाय तोडेल. खरं तर शोभाचा काका त्याच्या गावातला मोठा गुंड असतो आणि शोभाला त्याने त्याच्या भीतीमध्ये ठेवलेलं असतं. संध्याकाळी यांच्या गावात जेव्हा कीर्तन सुरू असतं तेव्हा केशव दर्शनाला पाहतो, ज्यामुळे तो तिला आवाज देऊन थांबवतो आणि तिला हे समजावण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या अंगात भूत वगैरे काही नाहीये. गावातील लोकांचा गैरसमज झाला आहे, पण दर्शना तर आधीच केशवला बघून घाबरलेली असते आणि त्यात कीर्तन सुरू असलेल्या स्पीकरमधून जोरात आवाज येतो, ज्यामुळे ती घाबरून पळून जाते. त्याचबरोबर केशव पुढे चैत्याकडे जाऊन त्याला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करतो, पण तो देखील घाबरून पळून जातो, ज्यामुळे अखेर केशव प्रसादकडे जातो आणि त्याला सांगतो की त्याच्या अंगामध्ये भूत नाहीये, तो हे सर्व नाटक करत होता. पण आता प्रसादने पुन्हा खोटा विधी करायचं नाटक करायचं आणि केशव त्याच्या शरीरातून भूत निघाल्याचं नाटक करेल, ज्यामुळे या सर्व प्रकरणातून त्याची एकदाची सुटका होईल. तसेच केशव प्रसादला धमकी देतो की जर त्याने यांच्यातील बोलणं कोणाला सांगितलं तर तो प्रसादला मारून टाकेल. आता हे सर्व ऐकून प्रसाद घाबरलेला असतो, ज्यामुळे तो केशवला काहीच बोलत नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गावातील लोक गुरुजींकडे तक्रार करतात की केशवच्या शरीरातील भूत गेलं नाही, तेव्हा प्रसादची आई सर्वांना सांगते की काल केशवने प्रसादवर हल्ला केला, ज्यामुळे प्रसादच्या डोक्यात ताप गेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आता या सर्वावर गावातील लोक गुरुजींवर खवळायला लागतात की त्यांना केशवच्या अंगातील भूत काढता आलं नाही आणि ते बोगस गुरुजी आहेत, जे ऐकून गुरुजींना खूप वाईट वाटतं. पण तेव्हाच केशव घराबाहेर येतो, ज्यामुळे सर्व इथून पळून जायला लागतात. पण गुरुजींना हे सिद्ध करायचं असतं की ते बोगस गुरुजी नाहीयेत, त्यामुळे ते एक काठी घेतात आणि केशवच्या अंगातील भूत काढण्यासाठी त्याला मारायला लागतात. पण काही वेळ मार खाल्ल्यानंतर केशवला ते सहन होत नाही आणि तो गुरुजींच्या हातातील काठी घेऊन त्यांनाच खूप मारतो. आता मार खाल्ल्यामुळे गुरुजी ठरवतात की ते काहीही करून मंजुळाचं भूत पळवून लावणार, ज्यामुळे ते मंजुळाच्या मुलीला म्हणजे शोभाला घेऊन यायला सांगतात. पण गावातील लोक शोभाला आणायला जाणार तेव्हा शोभा स्वतःच इथे येते, कारण तिला तिच्या आईला भेटायचं असतं. पण त्यापूर्वी गुरुजी शोभाला सांगतात की त्यांना समजत नाहीये की शोभाच्या आईला नक्की काय हवं आहे, त्यामुळे तू तुझ्या आईचं भूत केशवच्या बॉडीतून बाहेर काढण्यास माझी मदत कर. ज्यावर शोभा म्हणते
की ती मदत करेल, पण तिचे काका तिला इकडे येऊ देणार नाहीत. आता गुरुजी म्हणतात की ते शोभाची येण्या जाण्याची सर्व व्यवस्था करतील. तिचे काका संध्याकाळी घरी येतात, त्यामुळे हे संध्याकाळी 5:30च्या आधी तिला घरी सोडायची व्यवस्था करतील, ज्यावर शोभा होकार देते. त्याचबरोबर ती जेव्हा केशवला भेटायला जाते तेव्हा केशव पुन्हा तिला सांगतो की तो तिची आई नाहीये. पण शोभा केशवला तिची आई समजून तिचं दुःख सांगायला लागते की कशी ती गेल्यावर शोभा एकटी पडली आहे आणि तिचा काका तिला खूप त्रास देतो. सोबतच हे सांगत असताना शोभा रडायला लागते, ज्यामुळे केशवला शोभाबद्दल वाईट वाटतं आणि तो काही न बोलता शोभाचं बोलणं आणखी ऐकून घेतो. आता काही वेळाने इथे गुरुजी येतात आणि ते शोभाची घरी जाण्याची वेळ झाली आहे म्हणून तिला बाहेर बोलावतात. तसेच ते विचारतात की शोभाचं व केशवचं काय बोलणं झालं, ज्यावर ती सांगते की ते घराविषयी आणि साड्यांविषयी बोलत होते. आता शोभाला घरी सोडायचं असतं, पण रवीला सोडलं तर गावातील कोणच सध्या अवेलेबल नसतं, ज्यामुळे गुरुजी रवीला सांगतात की शोभाला घरी सोडू नये. आता रवी जाण्यास नकार देतो, पण पुढे नाईलाजाने त्याला शोभाला घरी सोडण्यासाठी जावंच लागतं. यानंतर काही दिवस असंच सर्व चालत राहतं. रवी रोज शोभाला आणायला व सोडायला जातो आणि केशवला सुद्धा शोभाचं सुखदुःख ऐकायची सवय होऊन जाते, ज्यामुळे केशव आणि शोभाचं चांगलं बॉन्डिंग होतं. सोबतच एके दिवशी शोभा रवीला विचारते की तो काही वर्षांपूर्वी तिला पाहायला आला होता का, ज्यावर रवी हो म्हणून सांगतो. तसेच ती सांगते की ते तिचं पहिलं स्थळ होतं आणि आता शोभाला माहीत होतं की रवीचं अजून लग्न झालेलं नाही. व या सर्वातच आपण पाहतो की रवी आणि शोभा एकमेकांना पसंत करायला लागले आहेत. आता एके दिवशी रात्री अचानक शोभा केशवकडे येते आणि त्याला तिची आई समजून रडायला लागते. ती केशवला सांगते की तिचा काका तिच्या खोलीत आला होता आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत तो तिच्यावर जबरदस्ती करत होता, पण कशीबशी ती काकाला बाजूला ढकलून तिथून पळून आले आहे. सोबतच ती सांगते की जेव्हा ती आंघोळीला जाते तेव्हा तो तिला चोरून बघत असतो आणि या सर्वाला वैतागून तिने कित्येक वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला, पण तिची कधी हिंमतच झाली नाही. व जेव्हा हिंमत करून ती जीव देणार होती तेव्हा तिला माहीत झालं की तिची आई आली आहे. आता हे ऐकून केशवच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि शोभा तिच्या आईला सांगते की तू जाऊ नकोस व केशव खूप चांगला मुलगा आहे, त्याला त्रास देऊ नकोस. तसेच ती पुन्हा घरी जाण्यासाठी निघते, पण केशव तिला एकटीला जाऊ देत नाही. तो तिला घरापर्यंत सोडायला जातो. आता हे जेव्हा शोभाच्या घरी जातात तेव्हा शोभा तिच्या आईच्या बांगड्या केशवकडे देते आणि म्हणते की तुझी हीच शेवटची आठवण माझ्याकडे राहिली आहे, बाकी सर्व काकाने विकून टाकलं. तसेच ती म्हणते की मला या सर्वातून सोडव तरी, नाहीतर तुझ्याकडे बोलव तरी, ज्यामुळे केशवला समजतं की शोभा खूप खचली आहे. आता दुसऱ्या दिवशी दाखवतात की रवी त्याच्या गावातील मित्रांना भेटतो व सांगतो की काल रात्री 2:30 वाजता मंजुळा त्याच्या घरी आली होती, म्हणजेच केशव आला होता आणि त्याने दार वाजवून त्याच्या बाईकची चावी मागितली, कारण त्याला शोभाला घरी सोडायचं होतं. पण रवी घाबरला होता, त्यामुळे त्याने खिडकीतून बाईकची चावी बाहेर फेकली. तसेच थोड्या वेळाने जेव्हा त्याने दार उघडून पाहिलं तर बाहेर ना शोभा होती ना केशव. तो अचानकच कुठेतरी गायब झाला आणि त्याला हे समजलं नाही की त्याने बाईकची चावी जर फेकली होती तर त्याच्या बाईकचा आवाज कसा आला नाही, कारण त्याची बाईक आता त्याच्या दारात नाहीये. आता रवीकडून हे ऐकल्यावर सगळेच घाबरतात आणि तिकडे दुसरीकडे केशवच्या घरी आपण पाहतो की केशवच्या घराबाहेर गावातील खूप सारे लोक उभे राहून त्याच्यावर लक्ष ठेवून असतात की केशव काय करत आहे म्हणून. त्याचबरोबर केशव हा विचार करत असतो की शोभा किती त्रासात आहे आणि तिला या त्रासातून तो कसा बाहेर काढू शकतो. तसेच काही वेळ विचार केल्यानंतर तो एक निर्णय घेतो. तो साडी घालून घराबाहेर पडतो आणि रवीची बाईक घेऊन शोभाच्या घरी जातो. आता केशवला जेव्हा गावातील लोक साडीत पाहतात तेव्हा सर्वांना वाटतं की केशवच्या शरीरात आत्ता मंजुळा आहे आणि केशवला सुद्धा हेच हवं होतं. आता केशवला शोभाच्या घरी जाताना रवी सुद्धा पाहतो, त्यामुळे गावातील काही लोक व रवी सुद्धा केशवच्या मागे मागे शोभाच्या घरापर्यंत पोहोचतात. इथे केशव शोभाच्या काकाला खूप मारतो आणि त्याला सांगतो की ती मंजुळा आहे, जर शोभाला त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला संपवून टाकेल. पण तेवढ्याच शोभाच्या काकाचे मित्र येतात, ज्यामुळे शोभाचा काका आणि त्याचे मित्र केशवला मारायला लागतात. आता केशव पण यांना काही कमी पडत नाही, तो सुद्धा या सर्वांना खूप मारतो. तसेच हे सर्व रवी आणि गावातील लोक पाहत असतात. पण शोभाचा काका जेव्हा शोभाला व केशवला जड जायला लागतो तेव्हा अखेर रवी आणि गावातील सोबत आलेले लोक मध्ये पडतात व शोभाच्या काकाला आणि त्याच्या मित्रांना खूप मारतात. इथे रवी शोभाच्या काकाला म्हणतो की तू शोभासोबत नीट वागला नाहीस म्हणून शोभाच्या आईच्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही आणि शेवटी ती केशवच्या शरीरात येऊन तुला ती धडा शिकवायला आली. त्याचबरोबर हे सर्व शोभाला सोबत घेऊन यांच्या गावी परत येतात.
जिथे केशव मंजुळा त्याच्या शरीरात असल्याचं नाटक करून गुरुजींना म्हणतो की जर तुम्हाला वाटत असेल की मी केशवचे शरीर सोडून निघून जावं तर याच गावात माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. आता हे ऐकल्यावर सर्व विचार करायला लागतात की गावातील कोणता मुलगा शोभाशी लग्न करेल. पण तेवढ्यात केशवची आई गावातील गुरु नावाच्या मुलाचं स्थळ शोभासाठी सुचवते. आता गावातील सर्वच गुरु व शोभाच्या लग्नासाठी एकमत होतात. पण जेव्हा हे रवीला अनाऊन्स करायला लावतात की गुरु आणि शोभा लग्न करणार आहेत, तेव्हा रवी सर्वांसमोर शोभाला विचारतो की जर तिची परवानगी असेल तर तो शोभाशी लग्न करायला तयार आहे. आता हे ऐकून शोभा व केशव खूप आनंदी होतात, कारण त्यांना हेच हवं होतं. त्याचबरोबर शोभा तिच्या आईची परवानगी घेते व रवी आणि शोभाचं लग्न ठरतं. तसेच या सर्वात केशव मंजुळा त्याच्या शरीरातून निघून गेल्याचं नाटक करतो, ज्यामुळे आता सर्वांना खात्री होते की मंजुळाने तिचं काम केलं आणि तिच्या आत्म्याला शेवटी शांती मिळाली. त्याचबरोबर शेवटी काही महिन्यांनी आपण पाहतो की रवी आणि शोभाचं आता लग्न झालं आहे. तसेच केशव आणि दर्शनाची लव्ह स्टोरी सुद्धा पुढे सरकली आहे व याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.